नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे एक लघुकथा एकटी. लेखक अजित करंबेळकर. अगं, ऐकलेस का? काल त्या 9 नंबरकडे 7-8 पुरुष आले होते. 3-4 तास होते म्हणे घरात. अगं हो, रात्री 10-10:30 गेले सगळे. आमच्या ह्यांनी पाहिले ना त्यांना बाहेर पडताना. ही वाक्य ऐकून मी जरा जिन्यात थबकले. माझ्याबद्दलचे बोलणे चालू होते. कोणीतरी जाब विचारला पाहिजे तिला एकदा. काही मेली थेर. अशामुळे आपल्या सोसायटीचं नाव खराब होते. सगळी सज्जन माणसे राहतात इथे म्हणे. हो ग, आपण सर्वजणी मिळून विचारू एकदा. आता मात्र माझा संयम सुटला. दबून भागून आले होते, तरी पण याचा सोक्षमोक्ष लावायचा आज, व मी त्याच जोशात पुढे सरकले. काय, कोणाला विचारायचं आहे जाब? मला? काही वाईट वागते हो मी? कधी तुमच्याकडे काही मागायला आले आहे का? का मेंटेनन्स चुकवला आहे? का दारू पिऊन धिंगाणा घालते मी? आणि मला नावे ठेवताना आपल्या घरात जरा डोकावून बघा. म्हणे सगळे सज्जन राहतात इथे. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. आज यांची कुंडलीच मांडायची ठरवले मी. काकू, तुमचा नवरा सज्जन आहे ना? परवा तुमचा नवरा मला विचारत होता, अशी एकटी का राहतेस? हौस नाही, मौज मजा नाही. तुझा वाढदिवस आहे ना 4 दिवसांनी. मी तुला हॉटेलमध्ये पार्टी देतो. ही पण माहेरी गेली आहे. कॅन्डल लाईट डिनर घेऊ आपण. म्हटले, तुम्हाला कसा माहित माझा वाढदिवस? अगं, FB वर पाहिली ना तुझी जन्मतारीख. हा तुमचा सज्जन नवरा. आणि ताई, तुमचा मुलगा 8 दिवसांपूर्वी लेडीज बार मधल्या धाडीत पकडला होता पोलिसांनी. तो इन्स्पेक्टर माझा कॉलेजमेट होता. सोसायटीचे नाव समजल्यावर मला फोन लावून सांगितले व माझा शेजारी आहे सोडून द्या हे सांगितल्यावर फक्त दम देऊन सोडून दिले. हा तुमचा सज्जन मुलगा. हा, आणि मावशी, तुमचा मुलगा कॉलेजला जाताना मला काल सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा व सेंटची बॉटल घेऊन आला होता. आणि 6 ते 9 सिनेमाच्या शोची ऑफर देऊन गेला. काल गेले असते ना त्याच्याबरोबर सिनेमाला, तर आजही तुम्ही बोलू शकला नसतात. आणि काकू, 2 विंग सोडून राहणारा तुमचा भाऊ 8 दिवसांपूर्वी आमच्या मजल्यावरची ट्यूब घालून माझ्या दारासमोर उभा होता. पण शेजारच्या कदम काकू माझ्या बरोबर बघून, ट्यूब गेली म्हणून बघायला आलो होतो म्हणून प्रसार झाला. 2 विंग सोडून राहणाऱ्या तुमच्या भावाला आमच्या मजल्यावरची ट्यूब गेली आहे हे कसे काय बरे समजले हो? विचारणार का जाब त्याला? म्हणे सज्जन राहतात इथे. हीच व्याख्या आहे का तुमची सज्जनपणाची? अहो, मी इथे एकटी राहते. नोकरी करून माझे आणि गावी माझ्यावर अवलंबून असलेल्या माझ्या वयस्कर आई वडिलांचे पोट भरते. माझ्या 2 लहान बहिणींचे शिक्षण करते. काय माहिती आहे हो तुम्हाला माझ्याबद्दल? आपली उचलली जीभ लावली टाळ्याला. अरे, तुम्ही पण एक स्त्री आहात. तुम्ही तरी मला समजून घेतले पाहिजे होते. मला एकटी बघून आपुलकीने मदत करायची सोडून मला जाब विचारता का?
मला आता पुढचे बोलवे ना. गोळा केलेला सगळा जोश संपत आला होता. एक जोरदार हुंदका बाहेर पडला आणि मी धावतच माझ्या ब्लॉकमध्ये शिरले. बेडवर पडून ओक्साबोक्सी रडायला लागले. अर्ध्या तासाने उठले, फ्रेश झाले, कपडे बदलले. जेवण करायची इच्छाच नव्हती. तशीच बेडवर पडून विचार करायला लागले. मला हौसमौज करावीशी वाटत नाही का? आज माझे वय 30 आहे. योग्य वयात लग्न झाले असते तर आज 2 मुलांची आई झाले असते मी. मला नाही वाटत का माझाही संसार असावा, 1-2 गोजीरवाणी मुले असावीत. पण ह्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना नाही मी लग्न करू शकत. आई वडील, 2 लहान बहिणींचे शिक्षण, त्यांची लग्ने, ह्या सर्व जबाबदाऱ्या मलाच पार करायच्या आहेत. एका मुलाप्रमाणेच पार पाडायच्या आहेत. कोण सांगणार यांना समजावून? एकटी स्त्री म्हणजे यांना आपली मालमत्ता वाटते. मदत करायच्या उद्देशाने जवळीक साधतात. मिळेल तिथे चान्स घ्यायला बघतात. काल आलेले पण तसलेच, पण ऑफिसमधले असल्याने टाळता पण आले नाही. कोण समजतात हे स्वतःला? अबलांचे कैवारी. स्त्री एकटी राहते समजल्यावर लागले लगेच हुंगायला. मला हे समजत नाही असे वाटते की काय यांना? घरापर्यंत सोबत काय करतील? पैशाची मदत काय करतील? गोड गोड बोलतात आणि भुलवायचा प्रयत्न करतात. जाऊ दे म्हणून फेसबुक ओपन केले. बघते तो काय. 55 वाढदिवसाच्या शुभेच्छा. इनबॉक्समध्ये 15 मेसेजेस. कोणी गिफ्ट घेतल्याचा मेसेज. कोण थिएटर जवळ वाट पाहतोय. कोण हॉटेल बुक करायला तयार. कोणी चोरलेली शायरी केलेली. एकाने तर असा, किती दिवस एकटीने वाढदिवस साजरा करणार? दोघे मिळून साजरा करू, कायम लक्षात राहील अशी गिफ्ट देईन. असा दुअर्थी मेसेज. शी, इतकी उबग आली ना मेसेज वाचून. फेसबुकवर पण एकटी असणारी स्त्री सुरक्षित नाही हेच खरे. अरे, स्त्री एकटी राहते म्हणजे काय तुमच्या मनोरंजनासाठी सदैव अवेलेबल आहे की काय? काय एकटी राहते? कुठल्या कारणाने अशी एकटी राहते याचा विचार करा ना. या लांडग्यांच्या दुनियेत अशी एकटी स्त्री कशी स्वतःला सांभाळत असेल? सोसायटीमध्ये तेच, ऑफिसमध्ये पण तेच, फेसबुकवर पण तेच. एकटी स्त्री या जगात कुठे सुरक्षित नाही हेच खरे आहे. ऑफिसमध्ये बॉस असलेली स्त्री चालत नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करणारी स्त्री नको असते. ती पैसा कमवते, पण त्या पैशावर पुरुषी अधिकार. स्त्रीचे गुणगान करताना पुरुषी अहंकार आड येतो. अरे, वर्षभर स्त्रीचा मान राखा, फक्त 1 दिवस आमचा मान म्हणून वुमेन्स डे साजरा करू नका. वुमेन्स डेला शुभेच्छाचा पाऊस पडेल सगळीकडे. बायकांचे गुणगानही होईल, पण नाही संधी, नाही मिळत संधी तो वर साधू. मिळाली संधी की संधी साधू. आज अशा कितीतरी जणी एकट्या राहत आहेत. कोणी आई वडिलांना आधारासाठी, कोणी करिअरसाठी, कोण घटस्फोटिता म्हणून, तर कोणी नवऱ्याने टाकलेली म्हणून. कारणे अनेक, पण रिझल्ट एकच, एकटी.